ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार। पहिल्या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार। संजय राऊतांची माहिती। महायुतीत ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच। ठाण्यासाठी भाजप आग्रही तर नाशिकच्या जागेवर तिन्ही घटक पक्षांचा दावा। नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर देवयानी फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट। नाशिकची जागा आम्हाला मिळावी, देवयानी फरांदेंची मागणी। बारामती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा। विजय शिवतारेंचा मोठा दावा। मी निवडणूक लढवणारच, शिवतारेंचा पुनरुच्चार। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरणार। फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावर ठाम। आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू। शांतिगिरी महाराजांची माहिती। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होण्याची शक्यता। 5 जागा लढवण्यावर ठाम असल्याची ही माहिती। शिरूरचे माजी खासदार शिवाजी अढाराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। महायुतीत शिरूरकडे जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचा निर्णय। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस। वंचित आणि डाव्या पक्षांच्या आघाडीची पुन्हा चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।